सर्वांना सलाम. ख्राइस्टचर्चच्या त्रैक्याच्या विशेष भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि या उपासनेला सुरुवात करत असताना घरातच असताना आपण सर्वजण उठून उभे राहू आणि जिवंत परमेश्वराचा गौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 20 नमा परम मंगला गौरवू तुला परमवत्सला हे गीत ख्राइस्टचर्चच्या यूथच्या संगती आपण सर्वजण मिळून गाऊया आणि देवबापाला धन्यवाद देऊया. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा.
हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, दिवसभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, किंबहुना सप्ताहभर तू आमचं संरक्षण आणि मार्गदर्शन केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. सप्ताहात झालेल्या सर्व चुकांची, अपराधांची दयेने कृपेने आम्हाला क्षमा कर. अनेकांची मनं आमच्या हातून दुखावली गेलेली आहेत, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, नवीन सप्ताहामध्ये पदार्पण करत असताना गत सप्ताहाप्रमाणे तुझं संरक्षण, तुझं मार्गदर्शन, तुझं आरोग्य तू आम्हाला प्रदान कर. यूट्यूबच्या माध्यमातून या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तगणांना तुझे आशीर्वाद दे, संरक्षण आणि आरोग्य दे अशी प्रार्थना करतो. या भक्तीचं अरेंजमेंट करत असताना, आयोजन करत असताना ज्या सर्वांनी परिश्रम घेतलेले आहेत, खास रीतीनं तिडके दादा, संपूर्ण मंडलिक परिवार, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि कृपाळू परमेश्वर दे बापा, ही भक्ती आम्हा सर्वांकरता आशीर्वादाची कर. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नये, पण नम्र, लीन, अनुतप्त व अज्ञानकित अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास, त्याचकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याची स्तुती उघडपणे करण्यास, जसे आत्म्यास तसे शरीरात जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेल्या तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू, सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करू. घरातच असताना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुडघे टेकायचे आहेत आणि सर्वसाधारण पाप कबुली आपण सर्वजण मिळून यावेळी म्हणणार आहोत. हे सर्व समर्थ व कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहो. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहो. तुझ्या पवित्र नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत, त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देऊ आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देऊ. आमेन. त्रैक्याचा रविवार, ट्रिनिटी संडे, या निमित्त असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी आजकरिता असलेली सार प्रार्थना आपण करूया. सर्व समर्थ देवापा, तुझे दैवी स्वरूप कितीतरी अद्भुत आहे. हे तुझ्या अनादि अनंत पुत्राच्या मानव जन्माद्वारे आणि श्रद्धावंतांना दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तू व्यक्त केले आहेस. तू त्रैक्य देव आहेस हा विश्वास आम्ही दृढ धरावा आणि तुझ्या सनातन गौरवाचे दर्शन आम्हाला घडावे
असे तू कृपेने कर. तो सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळी आजच्या विशेष दिनाकरिता मननासाठी असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ आपण ऐकूया. जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ यशाया नामक ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं सन्मान्य रेव्हरंड R.P. राठोड पाळक साहेब, प्रिस्ट इन्चार्ज क्राइस्ट चर्च हे आपणाकरता वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम शास्त्रपाठ आपण ऐकूया. यशाया ग्रंथ अध्याय 6 1 ते 8. यशायाला झालेले दर्शन आणि पाचारण. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जगाच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. येथे प्रथम शास्त्रपाठात समाप्त होतो. थँक्यू पाळक साहेब. त्याचप्रमाणे आजच्या मननाकरिता असलेलं पत्र यावेळेस आपण ऐकणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14 ते 21 ही वचनं आपल्याकरिता सौ स्वरूपा जे खेत्रे या वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय शास्त्रपाठ. पौलाचे इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 21. पौलाचे इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 21. अंतःकरणामध्ये ख्रिस्ताने वास करावा म्हणून प्रार्थना. ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, ह्यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावी, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे, त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानयुग गौरव असो. आमीन. येथे द्वितीय शास्त्रपाठ समाप्त होत आहे. थँक्यू स्वरूपाबाई. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.
शुभवर्तमान ऐकण्यासाठी घरातच असताना सर्वजण उठून उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 5व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुम्हापैकी कोणी मला विचारित नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करून देईल. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्यायनिवाड्याविषयी. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेन तेच सांगेन आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवीन. तो माझे गौरव करेन, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणतो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवीन. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असतानाच आपला विश्वास आपण प्रगट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिजपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आपण बसून घेऊया. मंडळीसाठी काही सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, येणारा रविवार हा पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला दुसरा रविवार आहे. सध्या परिस्थिती चर्चेस बंद आहेत आणि अद्याप कुठल्याही प्रकारची नवीन नियमावली आपल्याला प्राप्त झालेली नाही. नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत आपण एकत्रितपणे येऊन चर्चमध्ये भक्ती उपासना करू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या रविवारची उपासना यूट्यूबच्या माध्यमातूनच आपण सहभागी होणार आहोत. सन्मान्य रेव्हरंड R.P. राठोड पाळक साहेब या भक्तीमधून विशेष संदेश देणार आहेत.
मंडळीला विनंती आहे की लॉकडाऊनच्या या काळामध्ये जे निर्देश, जे नियमावली शासनाच्या द्वारे आपणापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे तिचं पालन आपण करावं. जी त्रिसूत्री आपल्याला शासनानं दिलेली आहे तिचं पालन करावं. सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि खास रीतीनं मास्कचा वापर आपण करावा. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी कृपया जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण हे शासनाकडून असलेले नियम आहेत ज्यांचं पालन करणं आम्हा सर्वांकरता ख्रिस्ती मंडळी या नात्यानं बंधनकारक आहे. सर्व विधी चर्चमधून होणारे सध्या परिस्थितीमध्ये बंद आहेत. कुठल्याही कारणाने कुठल्याही विधीसाठी चर्च सध्या उघडलं जाऊ शकत नाही. म्हणून मंडळींना नम्र विनंती आहे की सध्या परिस्थितीमध्ये चर्च उघडण्याचं किंवा एखादा विधी चर्चमध्ये करण्याचा आग्रह धरू नये किंवा तशा प्रकारचा दबाव आमच्यावर आणू नये ही नम्रतेची विनंती आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आध्यात्मिकतेची काळजी घेऊन आम्ही देवाचे पवित्र वचन प्रत्येक रविवारी आपणापर्यंत पोहोचत आहोत. याकरिता प्रशांतजी तिडके मंडलिक परिवार हे परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्या परिश्रमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. तुमच्या आध्यात्मिक काळजी घेत असताना या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे. त्यामुळे प्रशांतदादा तिडके, संपूर्ण मंडलिक परिवार आणि यूट्यूब चॅनल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. मंडळीकरिता तुमची दानं देवकार्याकरता देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्क्रीनवर आपल्याला आपल्या चर्चचा QR कोड, एक साईडला सन्मान्य खजिनदार आणि ख्राइस्ट चर्चचा अकाउंट नंबर तथा खजिनदारांचा फोन नंबर आपल्याला दिसत आहे. कृपया यांचा वापर करून आपली दानं चर्चपर्यंत आपण पोहोचवू शकता. त्याचप्रमाणे आपल्या स्वनाकाराचे डबेही तुम्ही आम्हाला फोन करून आमच्याकडे सुपूर्द करू शकता. मंडळीला विशेष विनंती आहे, यूट्यूबचं हे चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया खालीलप्रमाणे हे चॅनल सबस्क्राईब करा. प्रथमतः सबस्क्राईबचं बटन दाबा, त्यानंतर बेल आयकॉन दाबा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि आपले कॉमेंट्स देण्याचं विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवाची ही सेवा पोहोचविण्याकरिता तुम्ही एक साधन बनू शकता या सगळ्या प्रोसेसच्या द्वारे, आणि म्हणून या संधीचा उपयोग करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. विवाह घोषणा, तिसऱ्या आणि शेवटल्या वेळेकरिता असलेली विवाह घोषणा. कुमार विशाल विजय माताळे, राहणार सातारा परिसर औरंगाबाद, व कुमारी शिवांगी राजेश गुले, राहणार कबीर नगर उस्मानपुरा, हल्ली मुक्काम गेवराई तांडा बदनापूर, या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वेळेकरता असलेल्या विवाह घोषणा. कुमार स्वप्नील सुरेंद्र साळवी,
राहणार मिशन कंपाऊंड छावणी औरंगाबाद व कुमारी जिज्ञासा विजय कुमार अस्वले राहणार मिशन कंपाऊंड छावणी औरंगाबाद, तसेच कुमार विजय बाळकृष्ण श्रीसुंदर राहणार खेडगाव तालुका बदनापूर व कुमारी श्वेता दिलीप घोडके राहणार ख्रिस्तनगर छावणी औरंगाबाद या जनांचीही विवाह घोषणा करीतो। या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण अडथळा तेव्हा आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा। यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे। देवाच्या पवित्र वचनाकडे यावेळेस थोडा वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम या सप्ताहाकरिता आम्हाला दिलेलं आहे ते थीम आहे त्रिव्यक्ती एक देव, अर्थात त्रैक्य, अर्थात ट्रिनिटी। आणि सदरील थीम स्पष्ट करण्याकरिता असलेले शास्त्रपाठ देखील त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, जे आपण ऐकलेले आहेत। सन्माननीय पाळक साहेबांनी जुन्या करारातील यशया नामक ग्रंथ यातील शास्त्रपाठ वाचन केला। त्याचप्रमाणे सौ स्वरूपा खेत्रे यांनी इफिस्कराचं पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 21 ही वचनं वाचन केली आणि आपण सर्वांनी मिळून योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 5 ते 15 ही वचनं ऐकली। आणि या सर्वांच्या मधून देवबापाचं त्रैक्य आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं केलेला आहे। यावेळी आपण शांत होऊ, मन स्थिर करू, डोळे बंद करू, माना खाली लावू आणि हे थीम समजून घेण्यासाठी देवाचं सामर्थ्य त्याच्याकडून प्राप्त करून घेऊ। प्रार्थना करू। हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत। आम्ही खूप धार्मिक आहोत, खूप पवित्र आहोत असं नव्हे, परंतु केवळ तुझी कृपा आम्हावर झाली आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक जणांच्या परिश्रमातून तुझं पवित्र वचन घरातच असताना आमच्या घरापर्यंत तू पोहोचवलेलं आहेस, याबद्दल तुझे उपकार मानतो। घरातच असताना त्रैक्याबद्दल विचार करत असताना लागणारी शक्ती आणि सामर्थ्य तू आम्हाला दे। हे थीम समजवून घेण्यासाठी, आकलन करण्यासाठी शक्ती दे। तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे। तुझ्या पवित्र वचनातून बोलत असताना, तुझं पवित्र वचन तुझ्या पवित्र जनांना विदित करत असताना मज दीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे। लागणारे शब्द आणि विचार तू मला दे। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन। देवाच्या पवित्र लोकांनो, त्रैक्य किंवा ट्रिनिटी हा आमचा विश्वास आहे। चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या द्वारे हा विश्वास आम्हा करता दिलेला आहे आणि हाच विश्वास देवावरील आमच्या विश्वासाला मजबूती आणि बळकटी देणारा आहे। त्रैक्यावर अनेक वादविवाद झाले। आद्य मंडळीमध्ये त्रैक्या संबंधानं अनेक खलबतं झाली, अनेक प्रकारे वाद आद्य मंडळीमध्ये निर्माण झाले आणि त्याच वादांमधून त्रैक्याचा स्वीकार आम्ही केलेला आहे। तसं पाहता देवाचं हे त्रैक्य
अगदी उत्पत्तीपासून आम्हाला पाहायला मिळते. अगदी सुरुवातीच्या अध्यायाला, उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला हे त्रैक्य अनुभवास मिळते. आणि त्या ठिकाणी निर्माणकर्ता पिता आहे, जो संपूर्ण विश्वाची निर्मिती करतो आहे. त्या ठिकाणी शब्द रूपानं पुत्राचं अस्तित्व आहे, जो पित्याच्या मुखातून निघून सगळं पित्याच्या इच्छेला स्वरूप देतो आहे. आणि पवित्र आत्मा जो जलावर तळपत आहे. ही युनिटी तुम्ही पहिल्याच अध्यायामध्ये वाचन केल्यानंतर अनुभवू शकता. हीच युनिटी मागील रविवारच्या संदेशामधून पाळक साहेबानं जो भाषेचा घोटाळा याचा उल्लेख केलेला आहे, त्या अध्यायामध्ये देखील याचा अनुभव किंवा याची प्रतीती आम्हाला येते. त्या ठिकाणी जेव्हा काही लोक स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला संकुचित बनवण्यासाठी कार्यरत झालेले होते, अशांकडे पाहत असताना एक वचन त्या ठिकाणी आलेलं आहे की चला आपण जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. आणि त्या ठिकाणीही एकापेक्षा अधिक व्यक्ती असल्याची अनुभूती आपणाला त्याद्वारे येते. मोठं कार्य देवानं मोशेवर सोपवलेलं होतं आणि मोशेच्या पाचारणाच्या वेळेस देखील या त्रैक्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा देवानं मोशेला पाचारण केलं त्यावेळेस देव प्रत्यक्ष त्या ठिकाणी होता, शब्दरूपानं येशू ख्रिस्त होता आणि भस्म न करणाऱ्या त्या छोट्याशा झाडाभोवती असलेल्या अग्नीच्या द्वारे पवित्र आत्म्याचं अस्तित्व त्या ठिकाणी होतं. आणि या सर्व त्रैक्याच्या अस्तित्वाबद्दल अजाणतेमुळे आद्य मंडळीमध्ये अनेक वाद आणि तंटे निर्माण झालेले होते. केवळ यहोवावर विश्वास ठेवणारी ही पिढी, यहोवाशिवाय दुसरं कोणीच नाही या दृढ विश्वासामध्ये नियमशास्त्राद्वारे वाढलेली ही पिढी त्रैक्यालाच नव्हे तर प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताच्या पुत्रत्वाला देखील विरोध करणारी होती. एकेश्वरवादी ही पिढी होती आणि म्हणून त्रैक्याची ही संकल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. साधारण ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर जवळपास 70व्या शतकापासून पुढे अतोनात छळाची वर्ष गेली. 70व्या वर्षापर्यंत अनेक उलथापालथ झाल्या आणि या सर्वांमधून मोठा छळ मंडळीचा झाला. आणि याच खलबतानंतर त्रैक्याला एक मान्यता प्राप्त झाली. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये एका प्रसंगातून, जो प्रसंग मार्क शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्या प्रसंगामधून पुत्रत्वाच्या या संकल्पनेला तत्कालीन लोकांनी मान्यता दिलेली आहे. आणि तो प्रसंग आहे जो मार्कानं लिखित करून ठेवलेला आहे. एक असा मनुष्य जो हतबल आहे, स्वतः काहीही करू शकत नाही, मोठ्या आजारानं तो ग्रस्त आहे. अशांना काही लोक येशूकडे घेऊन आलेले आहेत. येशूभोवती असलेल्या गर्दीमुळे त्यांना त्या व्यक्तीला येशूपर्यंत पोहोचवता येत नव्हतं आणि म्हणून मोठ्या परिकाष्ठेनं, परिश्रमानं छत उस्तरून त्या व्यक्तीला त्यांनी येशूच्या समोर ठेवलं
आणि येशूनं म्हटलं की तुझ्या विश्वासाने यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि येशू त्याला म्हटला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि पापांची क्षमा करणारा हा कोण, असा एक मोठा वाद त्या ठिकाणी शास्त्री आणि परुषी जे उपस्थित होते त्यांनी उपस्थित केला. कारण त्यांच्या मते पापांची क्षमा करण्याचा अधिकार केवळ यहोवाला किंवा पित्याला आहे. पित्या वाचून कोणीही पापांची क्षमा करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. आणि येशूने त्यांना विचारलं की याला असं सांगणं सोपं की तुझी बाज उचलून घेऊन चालू लाग, किंवा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असं म्हणणं दोघांपैकी सोपं कोणतं आहे? परंतु तुम्हाला मी पित्याचा पुत्र आहे हे समजावे म्हणून मी असं म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पापाची क्षमा करण्याचा अधिकार पित्यानं मला दिलेला आहे हे तुम्हाला समजावं यासाठी मी असं बोललो. आणि मग उपस्थित जनांना, वाद घालणाऱ्यांना कुठलाच पर्याय राहिला नाही. कारण त्या ठिकाणी जे घडलं ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. आणि म्हणून स्वतः चष्मदीत गवाह असल्यामुळे त्यांना वाद न करणे या पलीकडे पर्याय उरला नव्हता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं पुत्रत्व स्वीकारणं त्यांना भाग पडलं. यहोवा त्याची संकल्पना वेगळी आहे. अर्थात देव जो या लोकांच्या विश्वासातला होता आणि त्या देवाबद्दल यशायानं सांगितलेलं आहे. पाळक साहेबांना वाचलेल्या शास्त्र पाठामध्ये त्याचं वैभव, त्याचं गौरव, त्याचं पावित्र्याचं वर्णन करणारा तो शास्त्रपाठ पाळक साहेबांना वाचला, यशायाचा 6वा अध्याय. आणि त्या अध्यायावरनं आपल्याला हे कळतं आहे की देव आहे आणि तो आमच्यापासून दूर आहे. देव आहे, पिता आहे, तो आमच्यापासून दूर आहे आणि त्याला पाहण्याची आमची पात्रता, योग्यता, लायकी नाही. कारण 5व्या वचनामध्ये यशाया म्हणतो की हाय हाय, आता माझं काय होणार? मी परमेश्वराला पाहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वैभव, त्याची आमच्यामध्ये असलेली समीपता आणि आमच्यामुळे त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलेली दूरता आपल्याला पाहायला मिळते. पिता आहे परंतु आमच्यापासून दूर आहे. तो आमचा आहे परंतु आमच्यापासून दूर आहे. आणि हे दूरचं अंतर कमी करावं म्हणूनच पित्यानं स्वतः पुत्राच्या रूपात आमची भेट घेतली. जो पिता आम्हापासून दूर होता तो आमच्या करता इम्मान्युएल झाला. अर्थात जो एका विशिष्ट वैभवामध्ये होता, एका विशिष्ट गौरवामध्ये होता, एका विशिष्ट ठिकाणी होता, तो देव पुत्राच्या द्वारे आमच्या मध्ये आला. इम्मान्युएल आम्ही त्याला म्हणतो. आणि तोच देव शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला जाणं गरजेचं आहे, मला पित्याकडे जाणे गरजेचं आहे. कारण मी जर गेलो नाही तर सत्याचा कैवारी पवित्र आत्मा तुमच्यापर्यंत येणार नाही. आणि म्हणून हा पुत्र सत्याचा कैवारी पवित्र आत्मा पाठवण्यासाठी स्वर्गामध्ये गेला. आणि मागील रविवारी पाळक साहेबांना त्यांच्या संदेशामधून सांगितलं
की कशा रीतीने तो आत्मा आला, कशा रीतीनं त्यानं सामर्थ्य दिलं, कशा रीतीनं त्या सामर्थ्यानं प्राप्त होऊन प्रेषितांनी कार्य केलं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा आमचा विश्वास आहे. अर्थात मी सांगितल्याप्रमाणे त्रैक्यावर खूप वाद विवाद झाले. त्रैक्य, ट्रिनिटी हा शब्द सर्वप्रथम एक थिओलॉजियन ज्यांचं नाव टर्टुलियन आहेत यांनी 457 मध्ये वापरला. आणि एक सभा झाली ज्यामध्ये 1 सबस्टेन्स अँड 3 पर्सन्स अर्थात त्रैक्यावर मोठी चर्चा झाली. आणि त्याच ठिकाणी ट्रिनिटी हा शब्द उदयास आला. 325 मध्ये मार्टिन लुथरच्या किंबहुना कॉन्स्टंटाईन बादशाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये याला आमचा धर्मविश्वास म्हणून संबोधण्यात आलं किंवा लिखित स्वरूपात करण्यात आलं. आणि तोच आमचा विश्वास अंगीकार जो आम्ही प्रत्येक भक्तीच्या सुरुवातीला म्हणतो. सर्वसमर्थ देव जो पिता, जो निर्माण करता आहे, येशू ख्रिस्त जो त्याचा पुत्र आहे, आणि पवित्र आत्मा जो आमचा मार्गदर्शक आहे, हेच त्या संपूर्ण विश्वास अंगीकारामध्ये नमूद केलेला आहे जो आमचा विश्वास बनलेला आहे. ट्रिनिटी ज्यामध्ये 3 व्यक्तिमत्व आहेत मात्र त्यामध्ये एक युनिटी आहे. त्यासाठी काही जणांनी बर्फाचं उदाहरण घेतलं आणि बर्फ थोडा फ्रीजरमधून बाहेर काढला की त्याचं पाणी होतं, फ्रीजमध्ये ठेवला की पुन्हा त्याचं बर्फ होतं. बर्फापासून झालेलं पाणी थोडंसं उकळवलं की त्याची वाफ होते, तीच वाफ थंड केली की तिचं पुन्हा पाणी बनतं. अशा रीतीनं पाण्याचे 3 स्वरूप जसे आहेत, घनरूप, द्रवरूप, वायुरूप, तसंच त्रैक्याचं आहे. ऑगस्टीन हे मोठे थिओलॉजियन होते आणि या त्रैक्यासंबंधी विचार करत असताना समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांनी पाहिलं की समुद्र किनाऱ्यावर एक मुलगा त्यानं छोटासा खड्डा केलेला आहे समुद्राच्या किनारी, आणि त्या समुद्रातलं पाणी ओंजळीमध्ये भरून तो त्या खड्ड्यामध्ये आणून टाकत आहे. आणि त्यांनी विचारलं त्या बाळाला, त्या लेकराला, काय करतोय? आणि त्यानं सांगितलं की मी या समुद्राला या खड्ड्यामध्ये समाविष्ट करतो आहे. आणि त्यांना लगेच पटलं की हे अगम्य आहे, हे अशक्य आहे. बाळा, या समुद्राला या छोट्याशा खड्ड्यामध्ये तू कसं काय समाविष्ट करशील? आणि ते त्या ठिकाणी म्हणाले की त्रैक्याबद्दलचा हा वाद, हा विवाद हा आमच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे, परंतु त्रैक्य आहे. त्रैक्य आहे, त्रैक्य होतं, त्रैक्य आहे आणि त्रैक्य असणार आहे. हे त्रैक्य आजच्या युगामध्ये तुम्हाला आणि मला काय सांगतं आहे ते बघण्याचा प्रयत्न यावेळेस आपण करूया. प्रियजन हो, या युगामध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये हे त्रैक्य आम्हाला ऐक्यतेबद्दल शिकवत आहे. जे ऐक्य या त्रैक्यामध्ये आहे
त्रिव्यक्ती जसा एक देव आहे ते ऐक्य मंडळांमध्ये, कुटुंबांमध्ये, देशांमध्ये असावं, याबद्दल या युगामध्ये, या काळामध्ये ट्रिनिटी आम्हाला शिकवत आहे. येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळी या ट्रिनिटीची अनुभूती आपल्याला येते. येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा घेतल्यानंतर वर येत असताना आकाश विदारलं, वाणी झाली पित्याची, आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावर आला, असं ते चित्र आहे. आणि ती घटना पिता आणि पुत्र पवित्र आत्मा हे कसे ऐक्यामध्ये आहेत ती सांगणारी ती घटना आहे. हा माझा परमप्रिय पुत्र आहे. ही घटना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यातील ऐक्य, ते कसे एकमेकांवर डिपेंडंट आहेत, एकमेकांशिवाय ते कसं जगू शकत नाहीत, किंवा एकमेकांशिवाय ते जसं काही करू शकत नाहीत, ते ऐक्य आज ही ट्रिनिटी तुम्हाला आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जरी पित्याचं कार्य निर्माण कार्य आहे, पुत्राचं कार्य उद्धार करण्याचं, तारण करण्याचं, मुक्त करण्याचं आहे, पवित्र आत्म्याचं कार्य मार्गदर्शन करण्याचं आहे, तरीही हे तिघही एक आहेत. कार्य भिन्न आहे तरीही ते एक आहेत. त्याचप्रमाणे आजच्या युगामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा हा आम्हाला हाच संदेश देत आहेत. विविधतेमध्ये आम्हाला एकता प्रस्थापित करता आली पाहिजे. विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करता आली पाहिजे. जरी आम्ही स्वभावानं भिन्न असू, जरी आम्ही गुणांनी भिन्न असू, जरी आम्ही भाषेने, देशानं, राष्ट्रानं भिन्न असू, तरीही आम्हाला परस्परांमध्ये ऐक्य प्रस्थापित करावं लागणार आहे, ऐक्य ठेवावं लागणार आहे. हा संदेश ट्रिनिटी आम्हाला देत आहे. काय ट्रिनिटीनं हे दिलेलं ऐक्य आजच्या मंडळांमध्ये आहे? काय मंडळांमध्ये भेदभाव, कलंक, वादविवाद संपलेले आहेत? काय मंडळांमध्ये उच्च नीच, काळा गोरा, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, ही बंधनं, ही जोखडं अजून अस्तित्वात आहेत? जर असतील तर त्रैक्य आम्हाला आज हा संदेश देत आहे की तुम्ही कसल्याही प्रकारे भिन्न असाल तरीही तुम्हाला परस्परामध्ये ऐक्य साधावं लागणार आहे, युनिटी आणावी लागणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तानं योहानाच्या शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये पित्याकडे प्रार्थना केलेली आहे. हे पित्या, जसा तू आणि मी एक आहोत, तसं या सर्वांनी जे भिन्न आहेत, भिन्न भाषा बोलणारे आहेत, विविध डिनॉमिनेशनचे आहेत, विविध संस्कृतीचे आहेत, विविध राष्ट्रांमध्ये राहणारे आहेत, या सर्वांनी एक व्हावे.
आणि याच ऐक्यतेचं प्रतीक आहे ट्रिनिटी, जी आज आम्हाला भेदभाव सोडून, उच्च निच्चता सोडून, श्रीमंती गरिबी सोडून, जातपात सोडून, धर्मवाद सोडून एक होण्याचं आव्हान करते आहे. ट्रिनिटीवर विश्वास ठेवणारे मेनलाईन चर्चेस आहेत. त्यामध्ये चर्च ऑफ नॉर्थ इंडिया हे एक आहे. आणि त्रैक्यावर अर्थात युनिटीवर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या CNI मध्ये ही युनिटी असणं गरजेचं आहे. कारण चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं ब्रीदच आहे युनिटी, विटनेस, सर्व्हिस. अगोदर ऐक्य, त्यानंतर साक्ष, आणि मगच आमच्या सेवेला आम्ही सुरुवात करू शकतो. ट्रिनिटी आज पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला आमच्या कुटुंबातील ऐक्य, आमच्या समाजातील ऐक्य, आमच्या मंडळीतील ऐक्य, आमच्या विविध डिनॉमिनेशन मधील ऐक्य, आमचे ख्रिस्ती इतर बांधवांशी असलेलं ऐक्य, देशादेशांमधील ऐकलेलं असणारं ऐक्य, याबद्दल विचार करण्यासाठी पुन्हा एक वार संधी देत आहे. त्रैक्याच्या या विश्वासामध्ये फक्त वाढून चालणार नाही मित्रांनो, प्रियांनो, तर जे ऐक्य त्रिव्यक्ती एक देवामध्ये आहे, ते ऐक्य आम्हाला परस्पर प्रस्थापित करावं लागणार आहे. तरच ट्रिनिटी संडे आम्ही पाळल्यासारखा होईल. देवाची त्रैक्याची संकल्पना साकार झाल्यासारखी होईल. पित्यानं त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे, पुत्रानंही त्याचं कार्य त्यानं पूर्ण केलेलं आहे असं वधस्तंभावरून जाहीर केलेलं आहे. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा आमच्यामध्ये आज कार्यरत झालेला आहे. आणि हा पवित्र आत्मा जे येशूचं आमच्यासोबत अपूर्ण राहिलेलं भाषण आहे, ते पूर्ण करण्याचं कार्य करत आहे. या वाचलेल्या शुभवर्तमानामध्ये 6व्या वचनापासून, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेन. तो पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये कार्यरत आहे आणि तो आम्हाला हेच शिकवत आहे की पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी तो आमची खात्री करत आहे. येशू त्यावेळेस म्हणाला, माझ्यावर विश्वास ते लोक ठेवत नाहीत. यावरून पापाविषयी त्यांची खात्री करण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार आहे. येशूने म्हटलं, मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. यावरून तुमच्या नीतिमत्वाविषयी खात्री करण्यासाठी तो पवित्र आत्मा येणार आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट 11व्या वचनामध्ये आहे, या जगाच्या अधिपतीचा न्याय झालेला आहे. यावरून न्यायनिवाडा करण्याविषयी, न्यायनिवाड्याविषयी तो तुमच्याशी बोलणार आहे. आणि 12व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याच्याने त्या सोसवणार नाहीत.
पवित्र आत्मा आमच्यामध्ये आज कार्यरत आहे आणि तो आम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टींच्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी. पवित्र आत्म्याचं कार्य या सर्वांमधून काढून आम्हाला सामर्थ्य, आम्हाला शक्ती, आम्हाला न्याय प्राप्त करून देणं हे आहे. आणि ते कार्य आज पवित्र आत्मा करतो आहे. त्रैक्याचं हे कार्य व्यक्तींच्या द्वारे करण्यात आलेलं आहे. पवित्र आत्मा, मागच्या रविवारी आम्ही ऐकलं की व्यक्तींमध्ये अर्थात सर्वसामान्य तुमच्या आणि आमच्यामध्ये प्रविष्ट होऊन कार्य करत आहे. तोच पिता, तोच पुत्र आणि तोच पवित्र आत्मा त्यांची कार्य आज अंतिम टप्प्यांमध्ये आपल्याकरवी करून घेत आहे. आणि म्हणून आम्ही आमचं पाप, आमचं नीतिमत्व आणि होणारा न्याय निवाडा या संबंधात विचार करणारे व्हावं आणि खऱ्या अर्थानं ट्रिनिटीचा जो विश्वास आमचा आहे त्या विश्वासाला अनुरूप आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. देवबाप या ट्रिनिटीद्वारे आजच्या आमच्या या पिढीसाठी जो संदेश आहे तो समजण्यास तुमचं आणि माझं सहाय्य करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. यावेळी घरातच असताना देवाचं ते देवाकरता आपण वेगळं करणार आहोत. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि संतोषानं देणारा देवाला आवडतो. यावेळीस आपल्या चर्चचे ऑल्टर बॉय जस्टिन खेत्रे हे एक गीत सादर करणार आहेत आणि ते गीत होत असताना घरातच असताना आपण आपली दानं आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करूया. तूने हमसे प्यार
थँक्यू जस्टिन. सुंदरशा गीताबद्दल देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव, तुमच्या परिवाराला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर देवबापा, आमच्याकडे जे आहे ते सर्व तुझ्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्यामधून आजच्या या भक्तीमधून यूट्यूबच्या माध्यमातून असलेल्या तुझ्या पवित्र संदेशाला ऐकल्यानंतर तुझ्या लेकरांनी आपल्या कुटुंबातच एकत्र केलेलं आहे, जमा केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. याचा तू स्वीकार कर.
या सर्व दानांचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यासाठी समर्थ बनव. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक देण्यासाठी समर्थ बनव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मध्यस्थीची प्रार्थना यावेळी आपण करूया. कृपाळू परमेश्वर देवबापा, अखिल विश्वावर तुझी प्रीती आहे. विश्वात संचार करणाऱ्या सर्व जीवजंतू, मानव, प्राणी यांच्यावर तू प्रीती करतोस. कुणाचाही नाश होऊ नये अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी, तुझ्या विश्वासणाऱ्यांनी सर्वांसाठी मध्यस्थी करावी असं आपलं प्रेषितांच्या करवी तू आम्हाला शिकवलेलं आहेस. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, यावेळी आम्ही मध्यस्थी करतो. आमची प्रार्थना ऐक. आम्ही विशेष प्रार्थना करतो संपूर्ण विश्वासाठी. हे पित्या, कोरोना व्हायरसनं जे थैमान अखिल विश्वामध्ये घातलेलं आहे, या कोरोना व्हायरसपासून अखिल विश्वाला तू मुक्त कर. तुझ्या सामर्थ्यानं हा कोरोना व्हायरस तू नाहीसा कर. अखिल मानवजातीवर तुझी कृपादृष्टी पुन्हा एक वार कर. आम्ही प्रार्थना करतो आमचा भारत देश, आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, आमचे राज्यपाल, या सर्वांवर तुझी दयादृष्टी, कृपादृष्टी असू दे. या महामारीच्या काळामध्ये भारत देशाला सुस्थितीत आणण्यासाठी जे प्रयत्न ते करत आहेत, त्यामध्ये तू त्यांना यश दे. या महामारीपासून लवकरात लवकर भारत देश मुक्त व्हावा यासाठी रात्रंदिवस जे विचार मंथन ते करत आहेत, त्यांना लागणारे विचार तू दे. त्यांच्या करवी या भारत देशाला या कोरोनापासून तू मुक्त कर. त्या सर्वांना तुझं आरोग्य तू दे. आम्ही प्रार्थना करतो भारत देशातील सर्व राज्य जे या कोरोनाचा सामना करत आहेत, त्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री जे अहोरात्र त्या राज्यांना कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या प्रत्येक राज्याचं मंत्रिमंडळ, त्या प्रत्येक राज्यामधून असणारे सर्व NGOs जे अहोरात्र कोरोना बाधितांची सेवा करत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. खास रीतीनं आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमच्या महाराष्ट्राचे पालकमंत्री आणि या सर्वांना आणि सर्व मंत्रिमंडळाला शक्ती आणि सामर्थ्य दे. आमच्या महाराष्ट्र राज्याला या कोरोनापासून मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न ते करत आहेत, त्यामध्ये तू त्यांना यशस्वी कर. येणारी जी मोठी संकट आहेत, जे व्हायरसेस आहेत, त्यापासून विश्वाचं आणि आमच्या महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं रक्षण कर. या दिवसांमधून अहोरात्र बाधितांना सेवा देणारे सर्व वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सफाई कर्मचारी, या सर्वांना प्रेमळ पित्या तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. या दरम्यान देशामधून, राष्ट्रामधून, आमच्या शहरामधून ज्यांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेले आहेत, त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती दे आणि त्यांच्या पश्चात असणाऱ्या कुटुंबियांना सांत्वन दे. सध्या परिस्थितीमध्ये आमच्या देशातून, प्रत्येक राष्ट्रातून, आमच्या महाराष्ट्रातून, आमच्या शहरातून जे कोरोनानं बाधित आहेत, यांना तुझं आरोग्य दे. हे पित्या, या महामारीपासून आमचं रक्षण कर अशी प्रार्थना करतो. आमचं चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, CNI सिनोडची कार्यकारिणी, पदाधिकारी, या सर्वांना तुझं उत्तम आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो CNI अंतर्गत असणारे सर्व धर्मप्रांत, त्या धर्मप्रांतांचे बिशप्स, कार्यकारिणी, पदाधिकारी, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे जे महाऐक्य तू या उत्तर भारतामध्ये प्रस्थापित केलेलं आहे, ते तुझं ऐक्य सदैव अबाधित राख. या ऐक्याद्वारे आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळांमध्ये, आमच्या धर्मप्रांतांमध्ये,
आणि आमच्या सर्व कम्युनिटीमध्ये ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धर्म प्रांत, आमचे बिशप साहेब सन्मान्य राईट रेव्हरंट M.U. कसाब, त्यांची पत्नी, त्यांची लेकरं, त्यांचा परिवार यांना तुझा आशीर्वाद दे. सर्व वाईटापासून त्यांचं रक्षण कर. मराठवाडा धर्म प्रांताची धुरा वाहत असताना त्यांना सहकार्य करणारी मराठवाडा धर्म प्रांताची कार्यकारिणी, पदाधिकारी, सदस्य या सर्वांना उत्तम आरोग्य दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, मराठवाडा धर्म प्रांतातील सर्व मंडळ्या ज्या ग्रामीण भागातून आहेत, शहरी भागातून आहेत, त्या सर्व मंडळांची जबाबदारी पेलवणारे सर्व आचार्यगण, सुवार्तिक, मिशनरीज या सर्वांना तुझं आरोग्य आणि कृपा दे. मराठवाडा धर्म प्रांतातील सर्व प्रभुभोजी सभासद यांच्यावर तुझी दयादृष्टी, कृपादृष्टी असू दे. धर्म प्रांतातून आतापर्यंत ज्यांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेले आहेत ते सर्व पाळकीय याजकगण, सर्व सभासद या सर्वांच्या आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या आत्म्याला शांती दे, त्यांच्या पश्चात कुटुंबांचं सांत्वन कर. जे कोरोनाबाधित आहेत त्यांना धैर्य दे, शक्ती दे आणि या कोरोनाचा सामना करण्यासाठी तुझी प्रतिकार शक्ती तू त्यांना लाभू दे आणि लवकरात लवकर त्यांना कोरोनामुक्त होऊ दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करत हे पित्या हीच विनंती करतो. कोरोनामुळे जी परिस्थिती विश्वाची झालेली आहे, आमच्या भारत देशाची झालेली आहे, जी आर्थिक कोंडी झालेली आहे, या कोंडीपासून तू आम्हाला, विश्वाला, आमच्या भारत देशाला, आमच्या धर्म प्रांताला, आमच्या चर्चेसला मुक्त कर. आणि प्रेमळ पित्या, पुन्हा एक वार आनंदानं तुझं सेवा कार्य करण्यास आम्हा सर्वांना तुझी शक्ती दे. क्राइस्ट चर्च मंडळीसाठी विशेष प्रार्थना करतो. मंडळीचे सर्व आचार्यगण, ऑल्टर बॉईज, मंडळीचे सर्व सेवक यांना तुझा आशीर्वाद दे. मंडळीमधून जे कोरोनाबाधित आहेत त्यांना तुझं आरोग्य दे, कृपा दे. प्रार्थना करतो मंडळीमधून असलेलं तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूल, क्वायर ग्रुप, भजन मंडळ या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, या महामारीचा सामना करत असताना आमच्यातील ऐक्य, आपसातील आदरभाव, प्रीती आणि प्रेम सदैव वाढणारं असू दे. या संपूर्ण मध्यस्थ्या आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. घरातच राहा, सुरक्षित राहा आणि घरातून बाहेर पडत असताना, अति महत्त्वाच्या कार्यानिमित्त बाहेर पडत असताना अवश्य मास्कचा उपयोग करा. संपूर्ण चेहरा झाकेल असा मास्क वापरा. त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करा.
या सगळ्या आम्ही घेतलेल्या काळजीमुळे आम्ही कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवू शकतो.